माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी 1 ऑगस्टपासून फॉर्म्स भरलेले आहेत आणि त्यांना अप्रूव्हल आलेलं आहे, 31 ऑगस्टपर्यंत जे अप्रूव्हल झालेले आहेत त्या सर्व महिलांना, त्या सर्व बहिणींना आता 31 ऑगस्टला त्यांच्या बँकेमध्ये 3000 रुपये टाकण्यात येणार आहेत, अशी जी माहिती आहे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर जुलै महिन्यामध्ये सुद्धा ज्यांनी आपले फॉर्म भरलेले होते आणि ज्यांना अप्रूव्हल आलेलं आहे त्यांचेसुद्धा जे पैसे आहेत ते 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँकेमध्ये येणार आहेत। तर या सर्वांचे जे अप्रूव्हल झालेले असतील 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या सर्वांच्या बँकेमध्ये त्यांचे पैसे येणार आहेत। 31 ऑगस्टला नागपूर येथे एक समारंभ होणार आहे। त्या समारंभामध्ये दुसऱ्या टप्प्यातील जे पैसे आहेत त्याचे हस्तांतरण केले जाणार आहेत आणि ते हस्तांतरण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोणत्या बँकेत, तुमचे जर 1-2 अकाउंट असतील, 2-3 अकाउंट असतील तर नेमकं कोणत्या बँकेत तुमचे पैसे येणार आहेत, कारण की कधी काय असते की आपण दुसरीच बँक आपल्या फॉर्मला जोडलेली असते अर्जाला आणि पैसे दुसऱ्याच बँकमध्ये येतात, कारण की कुणाच्या नावावर 2-3 बँक अकाउंटसुद्धा असतात। तर त्याच्यासाठी काय आहे की आपलं नेमकं कोणत्या अकाउंटमध्ये पैसे येतील 3000 रुपये हे कसे चेक करायचे आहे ऑनलाईन मोबाईलवरून, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की ऑनलाईन मोबाईलमध्येच आपण आपलं जे पैसे येणार आहेत 3000 रुपये हे कोणत्या बँकेत नेमके येतील हे कसं पाहायचं। चला तर जाऊया व्हिडिओकडे। तर सर्वात आधी आपल्याला जायचं आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आणि तिथं सर्च करायचं आपल्याला npci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला सर्च करायचं आहे। इथं ही वेबसाईट दिसत आहे, त्यावर क्लिक करून आपल्याला सर्च करायचं आहे। जसं आपण सर्च करू तर असा इंटरफेस आपल्यासमोर येईल आणि सर्वात वरची जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो, आणि ती अधिकृत वेबसाईट आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही सरफेस पाहायला मिळणार आहे। तर हा सरफेस आल्यानंतर सर्वात वरचं जे ऑप्शन आहे कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सर्वात ऑप्शन येणार आहेत 2-4 खाली, तर ते बघा तुम्ही मी हायलाईट करत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तिथं भारत सीडिंग एनेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या समोर असा काही सरफेस येणार आहे। तर हे जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला वरचं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला मधात गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। जसे तुम्ही यावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे आणि तुम्हाला सर्वात वर इथं तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे। त्याच्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली जो कॅप्चा दिसत आहे या बॉक्समध्ये, या कॅप्चावर तुमचं जो जसं अक्षर आहे ते तुम्ही खाली इथं टाकायचे आहेत मित्रांनो, सेम असेच अक्षर टाकायचे आहेत। त्याच्यानंतर चेक स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असं काही इंटरफेस येणार आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP इथं पाठवला जाणार आहे, तो OTP इथं टाकायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करणार तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे आणि तुमच्या बँके आणि आधार संबंधीची पूर्ण डिटेल इथं येणार आहे। तर यामध्ये काय करायचं आहे सर्वात आधी मी तुम्हाला सांगत आहे, तर इथं वर मॅपिंग स्टेटसमध्ये एनेबल फॉर DBT असं लिहिलेलं असेल तर याच बँकेत तुमचे पैसे येणार हे जाणून घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर खाली तुम्हाला सर्वात आधी तुमचे बँकेचे जे नाव आहेत ते दिसणार आहे सर्वात खाली, हे बघा इथं नाव दिसत आहे तुम्हाला। अशी तुमची कोणतीही बँक असेल तर या आधारे तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या बँकेत याच बँकेत तुमचे पैसे येणार आहेत। खाली ज्या बँकेचे नाव दिसेल त्याच बँकेत तुमचे पैसे येणार असे समजावे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर काही अडचण असेल लाडकी बहीण योजनेसंबंधित तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी नक्कीच रिप्लाय देणार आणि तुमच्या कमेंट्सवर एक व्हिडिओसुद्धा बनवणार। तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।